मला सांगायचं काय तुम्हाला, देवाचे रूप अनेक पण तत्व मात्र एकच आहे. ते सत्य तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना हित असलं पाहिजे. पण नक्कीच मुलगा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचं हरीख वाटे देवा. प्रॉपर्टी गाडी बंगला असू द्यात ना, नसावा असं आमचं म्हणणं नाहीये. गाडी बंगला धन पाहिजेच. जगाच्या मनात आलं भगवान परमात्मा रात्रीतून एखाद्याला करोडपती करेल, आणि देवाच्याच मनात आलं तर रात्रीतून रोडपती व्हायला सुद्धा वेळ लागत. प्रॉपर्टी असावी पण त्याचा माज आणि त्याचा घमेंड नसला पाहिजे. कधी कधी लोक कीर्तनकारला सुद्धा नीट बोलत नाही हो. आले का मग जेवायचं काय तुम्हाला, जसं काय बळच उपकार करायला लागले तुम्ही आमच्यावर. कधी कधी पहा तुम्ही 5 बोटात 5 अंगठ्यान बाजारात आलं म्हातारी होती दिप्पाडची दिप्पाड 65 वर्षाची. आजी भाजी कशी दिली, आजी वांगे कसे दिले, आजी शेवग्याच्या शेंगा. म्हातारी ते म्हणे माई तर अंगठ्या दाखवते मला. आता म्हातारी याच्यापेक्षा पुढची होती, मुरलेली म्हातारी 65 वर्षाची. रुपया एवढं कुंकू लावलेलं. म्हातारीच्या दंडात 15 तोड्याचं कडं होतं पहा. म्हातारीनं असं पदरवर केला. म्हातारी म्हणते दादा मेथीच्या जुड्या 10 रुपयाच्या 3. जेच गेलं त्यानं अजून डिग्रजचं तोंड नाही पाहिलं. प्रॉपर्टी असावी पण त्याचा माज माणसाला नसला पाहिजे. सांगली साताऱ्याकडे गेले तर फार लोक पैशावाले आहेत. पैशावाले लोकांना अजिबात वारकरी संप्रदाय करावं लागते कीर्तन म्हणून करतात ते लोक. घेणं देणं अजिबात नाही. कोणते कीर्तनकार आले सणासण पंक्तीला बसते कीर्तनकारला सुद्धा. तुमच्याकडे आहे का ते पात्र इस्ताऱ्या? कुठूनच आम्ही कोणत्या जन्माचं पाप फेडायला लागलो तेच कळा ना पहा. गावात जाऊ दे पण ते इस्ताऱ्या हातरीणार. ताट धुवायला किती वेळ लागतो काय लागतो पत्ता लागत नाही. जमिनीवर खाल्लेलं पुरलं ना. तिकडे जर गेलं तुम्ही अजून खाली नांदेडच्या भागात इस्त्री असते पंक्तीला जे गेले बकेटीची बकेटी. मरण माणसाचं मरण लवकर येतं पण वरण काय संपत नाही महाराज लोकांचं. गावागावात आहे का तसं? आहे तर बरं आहे. महाराज मंडळी इथे नियोजनाच्या मध्ये म्हणून टेन्शन नाही अजिबात काय. मला सांगायचं काय तुम्हाला, प्रॉपर्टी असावी पण जगाच्या मालकाचं स्मरण मात्र अखंड करत राहिलं पाहिजे. धन असलं पाहिजे माणसाला पण सत्कार्यामध्ये सुद्धा आपण दान केलं पाहिजे. जगाचा मालक भगवान परमात्मा एवढं भरभरून देईल आयुष्यभर घेता घेता तुम्हाला कंटाळा येईल. कारण देव फार उदार आहे पहा. मोठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला. नामचिंतन केलं तर तुम्हाला काय भेटणार नाहीये का? सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडीला मुष्टीभर पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन करावं, संतांची संगती करावी आणि परमार्थ. कारण माणसाचं आयुष्य पहा, जिंदगी एक किराया एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से भरवसा नाही क्षण भंगुर नाही भरवसा. वारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मराधिका. रामाचं भजन जोपर्यंत आत्माराम गेला लोक म्हणतात राम नाम
संत तुलसीदासांनी सांगितलंय, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बेनु सुलभ नसोई. योग्य वेळेत सावध व्हा. भगवान परमात्माचं नामचिंतन करून सावध व्हा. ज्या वेळेला तुकोबारींनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे, भागलिया मज वाहतील कडीये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि जगद्गुरु तुकोबारे अभंगाचे शेवटचे चरण. म्हणे शेष शेवीन आवडी किंवा घेईन आवडी वचन न मोडी बोलले ते. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी कट्ट्यावरले वाट्यावरले. हा जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए। सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम
हरी विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा हात घ्या खाली सगळे.